अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले गेले। महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालामधील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गामधील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा। महसूल सहाय्यक आणि तलाठी ही पदे जिल्हास्तरीय आणि समकक्ष जाती असून महसूल सहाय्यक यांच्या ग्रेड पे 2400 करण्यात यावा। महसूल विभागामध्ये देखील एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी, अशा अनेक मागण्या घेऊन अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये काम बंद आंदोलन केले। जर सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काम बंद आंदोलन केले जाईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मी सुनीता तिरमारे, अव्वल कारकून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यरत आहे। आज आम्ही आपल्या राज्यव्यापी महसूल संघटनेने जो हे केलेला आहे, संप पुकारलेला आहे, स्टेप बाय स्टेप जो संप पुकारलेला आहे त्याचा आजचा तिसरा दिवस आहे। आज आम्ही लेखणी बंद आंदोलन करत आहे। यामध्ये आमच्या मागण्या आहेत। शासनाला जर सेवा हमी कायदा राबवायचा आहे, याला आम्ही कर्मचारी नकार देत नाही, पण सेवा हमी कायदा जर राबवायचा असेल तर त्यासाठी नवीन आकृतीबंध तयार झाला पाहिजे। नवीन आकृतीबंधानुसार पदांची निर्मिती झाली पाहिजे। नवीन पदांच्या निर्मितीनुसार कर्मचाऱ्यांना येणारा जो कामाचा व्याप आहे तो काही प्रमाणात कमी होणार आहे, असं आमचं मत आहे। त्यामुळे नवीन आकृतीबंधाला शासनाने मान्यताही दिली पाहिजे। त्यानंतर आमचा तलाठी आणि महसूल सहाय्यक ही दोन्ही पदं सेम रँकची आहे। असे असतानाही आम्हाला आमच्या महसूल सहाय्यकाला 1900 रुपये ग्रेड पे दिले जाते आणि मंडळ आपल्या तलाठी यांना 2400 रुपये ग्रेड पे दिले। ही तफावत दूर झाली पाहिजे। तसेच शासनाने जी अधिसूचना काढलेली आहे 3/2/2023ची, त्यानुसार पदोन्नतीने जी अव्वल कारकुनाची पदे भरल्या गेली आहे त्यांना वेतनात दुरुस्ती करून मिळाली पाहिजे। खरोखर जर शासनाला सेवा हमी कायदा जर खऱ्या अर्थाने राबवायचा असेल तर आकृतीबंधानुसार पदांची निर्मिती होणं हे फार गरजेचं आहे।